नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आता मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे इकडे. तर आज मस्त छानपैकी सोमवारच्या बाजारातून मी कारलं आणलं होतं आणि असे कारले खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात. तर आत्ताशी थोडे कुठेतरी यायला लागले. तर मला पण आवडतं हे कारलं आणि मिस्टरांना पण खूप आवडतं. त्याच्यामुळं मग मी हे कारले नेहमी बाजारामध्ये दिसले की घरी घेऊन येतच असते आणि मस्त आज मला फक्त मिठातलं कारलं करायचं आहे. अजिबात कुठलाही मसाला किंवा लाल तिखट, हिरवी मिरची काहीच टाकणार नाही. फक्त मला असं मिठामधलं कारलं बनवायचं आहे. तर आता इथं मी चांगलं हळद, मीठ लावून घेतलं आणि मस्त परतून घेते. तेल टाकून घेतलं थोडंसं. थोडीशी चिंच भिजायला ठेवलेली. हे जर कारलं तुम्ही असंही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर सुद्धा खूप छान लागतं खायला. आणि आपलं काही म्हणजे कारलं खाल्लं तर सगळ्यालाच माहिती चांगलं असतं म्हणून. तर आता इथं मी चिंचचं कोळ करून घेतला आहे. थोडीशी चिंच भिजायला टाकलेली आहे. तर ती टाकायची म्हणजे कारल्याचा कडूपणासुद्धा कमी होतो आणि अजून टेस्ट वाढते. तर आता ह्या कारलं चांगलं आधी फ्राय करून घ्यायचं. मस्त सगळ्या बाजूने असं चांगलं खरपूस भाजलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कारल्यामध्ये चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं. तर खूप सोपी पद्धत आहे ही करायला. आणि मग त्याच्यानंतर शिजवून दिलं आणि फक्त बाकी अजिबात मसाला वगैरे त्याच्यात टाकला नाही. तर खूप छान झालं होतं ते पण. त्याच्यानंतर मग आता ही साय आमची जवळजवळ 15 दिवसाची आहे. तर मग आज मला बिलकुल हात वगैरे काहीच भरायचा नाही आणि तूप बनवायचे. तर पहा आता कशी बनवते ती. नेहमी काय असतं हात वगैरे भरायचे, त्याच्यानंतर तुपाचं मिक्सरला लावायचं, कुठं काय करायचं. पण आज मग एक रेसिपी अशी मी टाकणार आहे की न हात लावता म्हणजे हात न भरता त्याला अजिबात खराब नाही झाले पाहिजेत, तरी पण तूप तयार झालं पाहिजे. तर मी काय केलं, साई काढून घेतली, त्याच्यानंतर बर्फ टाकला थोडासा आणि नंतर थंड पाणी टाकून थोडंसं फेटून घेतलं. तर मिक्सरला पण लावायची गरज नाही किंवा रवीने घुसळायची पण गरज नाही. मस्त असं इथं पहा आता लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. पण आता हे लोणी तयार झालं आहे, पण आता ह्याला चांगलं धुवून घेते, कारण 15 दिवस साई साठवून ठेवलेली असते आणि बिलकुल इरजण पण टाकलेलं नाही. डायरेक्ट साई काढून घेतली आणि त्याचं लोणी तयार करत आहे. तर थंड पाणी टाकून मी 3 ते 4 पाण्याने हे लोणी आधी धुवून घेतलं. बिलकुल तूप बाहेर पडत नाही. एकदम असं खराब जे पाणी असतं आपलं दुधाचं तेच बाहेर येतं आणि बघा लोणी किती छान राहिलेलं आहे. फक्त आता हे लोणी कशामुळं पाणी वतायचं की चांगलं धुवून वास वगैरे मारू नये म्हणून ते धुवून घ्यायचं. तर 4 पाण्याने मस्त असं मी लोणी धुवून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये डायरेक्ट गॅसवर ठेवलं आहे आता. तर बिलकुल हात लावायची गरज नाही किंवा भरायची सुद्धा गरज नाही. फक्त एकच पातेले आणि एक फेटायचं तेवढ्यानेच. फक्त आता काय करायचं, त्याच्यामध्ये 1-2 विलायची अशी कुटून टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध पण छान येतो आणि उगरट वास पण राहत नाही. तर पहा आता इथं विलायची मी टाकून घेतली आणि लगेच वितळायला लागलं गॅसवर ठेवलं की. तर असं घरगुती तूप पण छान होतं, कारण आता आम्हाला पण सवय लागली की आम्ही दूध आणतो ना त्याच्यावरचंच तूप काढतो. दूध काय एवढं असं हे नाही, म्हणजे बॅगीमधलंच दूध असतं, पण चांगल्या क्वालिटीचं असतं. त्याच्यामुळं मग तूप पण मी थोडं थोडं घरीच काढते. तर बघा आता छानपैकी असं तूप आता इथं तयार झालेलं आहे. फक्त थंड होऊ द्यायचं, बेरी खाली बसती, त्याच्यानंतर गाळून घ्यायचं. तर आता हे जवळजवळ पाव किलो तूप पडलेलं आहे तेवढ्या ह्याला. तर आता हे तूप मी एका डब्यामध्ये साठवून ठेवते थोडं थोडं, म्हणजे नेहमी आपलं चपातीला किंवा शिरा वगैरे केला किंवा डाळ भातासोबत तर लागतं कधीतरी. त्याच्यामुळं मग घरच्या घरी तूप केलेलं तर एकच नंबर. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर व्हिडिओला सुरुवात सकाळीच केलेली, पण थोडंसं आधी संध्याकाळचं टाकते बोललेलं. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि स्वामींच्या मठामध्ये जर गेले तर तिकडचं पण तुमच्यासोबत दाखवीन आणि शेअर करीन. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करत जात जा. तर अशी आहे सुरुवात, संध्याकाळीच केली बोलायला, म्हणलं चला थोडंसं बोलूया आणि टाकूया पहिल्या सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर आज खूप छान दिवस आहे. स्वामींच्या मठात वगैरे खूप असे छान छान कार्यक्रम असतात तिथं. तर जाईल मी गेले तर ठरलं पण तुमच्यासोबत शेअर करीन. तर चला राहा व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर काल गुढीपाडवा होता आणि आज आहे स्वामींचा प्रगट दिन, त्याच्यामुळं अजूनच चांगला उत्साह आला आहे आणि जाणार आहे मी पण थोड्या वेळ कार्यक्रमासाठी. तर चला राहा व्हिडिओमध्ये.
तर आता संध्याकाळचे जवळजवळ 7:30 वाजत आले तर आणि मी ठरवलंच होतं आज संध्याकाळी मंदिरामध्ये म्हणजे मठामध्ये जायचं आहे. तर आमची शेजारची वनिता आणि आम्ही दोघीजणी निघालोत. वैष्णवी पण आहे आमच्यासोबत, तिचे पप्पा पण आहेत. तर मस्त असं इथं आम्ही आज मठामध्ये आलोत स्वामींच्या. तर आज स्वामींचा प्रगट दिन आहे त्याच्यामुळं खूप अशी गर्दी आहे. सगळं पब्लिक तिकडं आलेलं आहे मठामध्ये दर्शन घेण्यासाठी स्वामींचं. तर आज खूप मोठा दिवस आहे आणि उत्सव मोठा आहे त्याच्यामुळं मग सगळेच तिथं खूप अशी गर्दी झाली. त्याच्यानंतर आम्ही इथं दर्शनाच्या लाईनीला उभा आहोत. तर खूप लाईन होती. लाईन जवळजवळ 2 किलोमीटर होती. मग आधी आम्ही दर्शन घेतलं. तर ज्याचं दर्शन झालं ते असं इकडं जेवणाचा महाप्रसाद चालू आहे आणि इकडं लाईन चालू आहे मंदिरामध्ये जाण्याची. तर आम्ही लाईनीला उभा राहिलेलो होतो. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आमची लाईन पण आली जवळ. तर खूप असे म्हणजे गर्दी होती त्याच्यामुळं मग काय लाईनीला उभाच राहायला लागलं. तर आधी दर्शन झाल्याशिवाय तर काय आपण गेल्याच्यानंतर माघारी येणार नाहीत. तर किती वेळ लागला तरी चालेल, पण म्हणलं दर्शनच घ्यायचं. तर आता इथं आम्ही लाईनीलाच उभा आहोत. मस्त मंडप दिला आहे, डेकोरेशन केलेलं आहे, त्याच्यानंतर लायटिंग वगैरे सुद्धा लावलेली आहे. तर असं कुठलंही उत्सव म्हणजे सणाचं असो किंवा मंदिरामध्ये कुठले कार्यक्रम असो किंवा मठामध्ये असो, तर आम्ही जवळ जर असेल तर जातोच तिथं. इथं केळीचा वगैरे प्रसाद, त्याच्यानंतर सगळ्यांनी असा प्रसादसुद्धा आणला होता तिथं पेढे, लाडू, त्याच्यानंतर केळी. तर असा सगळ्यांना तो पण प्रसाद दिला जातो. मस्त इथं लायटिंग वगैरे लावलेली आहे वरती पण. त्याच्यानंतर इथं वटवृक्षाचं झाड आहे दारामध्येच. तर त्याचं पण आम्ही फेरा घेतला आणि दर्शन घेतलं. तर आता देवाला गेल्याच्यानंतर आपण थोडंफार म्हणजे प्रसाद वगैरे घेतो, देतो आणि मस्त सगळ्यांना पण ते वाटून देत होते. खूप असा प्रसाद आला होता. कोणी पेढे, कोणी लाडू असं काय-काय आणलेलं होतं. तर सगळे तिथे एकमेकांना म्हणजे देतच होते, वाटून देत होते सगळ्यांना. त्याच्यानंतर मग आता आम्ही जवळ आलेलो आहेत आता मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर म्हणजे एकदम शिस्त रांगेमध्ये, त्याच्यानंतर असं जास्त हे नाही एकमेकाला, म्हणजे व्यवस्थित एकदम दर्शन आमचं पण झालं आणि चांगलं वाटलं मंदिरामध्ये गेलं तर. मस्त तिथे स्वामींचं दर्शन घेतलं. आता तुम्हीसुद्धा दर्शन घ्या स्वामींचं. तर आज खूप छान दिवस होता त्याच्यामुळं म्हणलं चला थोडंसं जाऊ, आपलं पण दर्शन होईल आणि आम्ही पण थोडंसं आम्ही काय नेलं नव्हतं, पण पैसे ठेवले थोडे प्रसाद म्हणून, म्हणलं काहीतरी तेवढंच त्यांना देणगी म्हणून. तर इथं मस्त अभंग म्हणजे त्यांचं ते काय बोलत होते आणि ते पण चालू होतं. महिला पण इथं एकमेकीला व्यवस्थित लाईनीला वगैरे उभा करत होत्या. त्यांची पण खूप शिस्त चांगली आहे. कारण त्यांना सांगितलेलं असतं, की सगळ्यांना व्यवस्थित उभा करा किंवा रांगेत इकडं-तिकडं होऊ देऊ नका. नाहीतर मग कसं गडबड करतात सगळे, त्याच्यामुळं मग व्यवस्थित सगळं रांगेमध्येच चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मस्त इथं जेवण करायला बसलेलो आहोत. तर प्रसादामध्ये पण खूप छान आहे. तर हे वरण आहे आणि भात, त्याच्यानंतर थोडा गोड शिऱ्याचा प्रसाद आणि बाकीचा प्रसाद होता केळीचा वगैरे. तर जसं जागा होईल तसे सगळे बसायचे. तर असा छानपैकी महाप्रसाद आहे. तुम्हीसुद्धा या महाप्रसाद खायला स्वामींच्या मठामधला. तर चला मग परत भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.